भाजप अध्यक्ष प्राध्यापक रमेश दुकारे, केंद्रीय संघटक देवेंद्र बागडे आणि आज रोमी नारायण बागडे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थामध्ये मंचाला नाव दिलेलं आहे. हा दुःखाची बाब आहे की मागच्या मेळाव्यामध्ये रोमी आपल्यासमोर सगळ्यासमोर होता. माझी सुनबाई इथे आलेली आहे, माझी पत्नी आलेली आहे, माझा परिवार आलेला आहे. त्याला संवेदना दुःख व्यक्त करण्यासाठी सगळे माझे बाजूर सहकारी भीम सैनिक, माझ्या महिला सगळ्यांचे नाव मला माहीत आहेत. सगळे उपस्थित माझे सहकारी मित्रांनो, आज आपण आमच्या नागपूर शहराचे महासचिव पुण्यश्री बोधिले, युवा नेते सूरजजी ढोणे, तमाम माझ्या सहकारी आज आम्ही ज्यांचा सत्कार करणार आहोत इथे असे आमचे उद्योजक ॲडव्होकेट महासूर्य बागडे आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका ज्यांचे गाणे तुम्ही ऐकत असाल अश्विनीताई खोबरागडे ह्या सुद्धा इथे आल्या. मी त्यांना विनंती करेन की त्यांनी मंचावर आपलं स्थान ग्रहण करावे. चंद्रपूर येथून आलेल्या सुप्रसिद्ध गायिका सगळ्यांनी त्यांच्या गाण्याच्या गजरात सगळ्यांनी त्यांचं स्वागत करावं. फार बाबासाहेबांवर फार मोठे भीम गीतं त्यांनी गायलेले आहेत. मित्रांनो, आपण इथे गौतम बागडे सुद्धा उपस्थित झालेला आहे. मित्रांनो, राज्यव्यापी आरक्षण परिषद थोडक्यामध्ये मी काही आमच्या वक्त्यांचे मी परिचय करून देतो. डॉक्टर आशाताई पारधे नाशिकला असतात. तुम्ही हॉटेल्स बघितले असतील महाराष्ट्रात, मोठे मोठे हॉटेल बघितले असतील, 5 स्टार बघितले, ताजमहल बघितले, सगळे हॉटेल बघितले. परंतु पुस्तकाचे हॉटेल मी डॉक्टर आशाताईंना विनंती उभं राहून त्यांनी सगळ्यांना वेळ दिली. या डॉक्टर आशाताई पारधे आहेत, आपल्या नाशिकचे आहेत, महिला नेते आहेत. यांनी आपल्या कल्पनेतून पुस्तकाचं हॉटेल निर्माण केलेलं आहे आणि त्या पुस्तकाच्या हॉटेलाला इतके पुरस्कार मिळालेले आहेत. कसे कसे संघटनेमध्ये आणि कसे वैचारिक लोक आहेत समाजामध्ये की नाश्ता बनायला पहिले आपण ऑर्डर देतो आहे ना, जे काही आपल्याला व्यंजन लागतं त्याच्यासाठी ऑर्डर देतो आणि मग तर ते बनण्याच्या पहिले तिथे पुस्तकं दिले जातात वाचनासाठी. सगळे जागतिक जे विचारवंत आहेत, साहित्यिक आहेत,